कार्यक्रमाचे अध्यक्ष, पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री मुंडे साहेब, जे आता तुमच्या समोर बोलून गेले ते खरेखुरे आयडॉल भास्कर साहेब, माझा मित्र दासू वैद्य, आधुनिक केसरीचे संपादक मोरे साहेब, त्यांचे सगळे प्रतिनिधी, व्यापारी साहेब, सगळे आयडॉल पुरस्कार प्राप्त आपण सर्व सन्माननीय मंडळी, त्यांच्यासोबत आलेली त्यांची नातेवाईक मंडळी आणि केसरीच्या रसिक वाचकांना, आधुनिक केसरी हा अनेक अर्थानं आधुनिक असा पेपर आहे. म्हणजे त्याचं स्वरूपच डिजिटल आहे, ही त्यातली पहिली आधुनिकता आहे. आणि मग आधुनिकतेच्या निकषाला उतरतील असे अनेक उपक्रम सतत ते राबवत आलेले असतात. मागच्या वेळेस कवितेच्या संदर्भामध्ये महाकवी स्पर्धा त्यांनी घेतली महाराष्ट्रभरामधली, आणि त्यालाही योगायोगानं मलाच पाहुणा म्हणून त्यांनी बोलावलं होतं औरंगाबादला. तेव्हाही मला शंका आली होती की या कार्यक्रमाला लोक कोण येणार. औरंगाबादला मुंडे साहेबही होते तेव्हा, भापकर साहेब, म्हणजे एक मनाने शंका घेतली माझ्या, एवढी लोक कोण येतील या पुरस्काराच्या वितरणाला. आणि मी पाहिलं तर अख्खं सभागृह फुल भरलेलं होतं. आणि याही कार्यक्रमाला मला वाटलं वेरूळला कोण येणार आहे इतक्या दूर, आणि अख्खं सभागृह भरलेलं आहे. म्हणजे ही सगळी आधुनिकता मोरेंच्या मध्ये आहे, हे मला जास्त महत्वाचं वाटतं. दासू बोलताना असं म्हणाला की त्या केसरींची, टिळकांच्या केसरीची आठवण या केसरीनं होती. हे खरं आहे, कारण त्याने नावही तेच घेतलेलं आहे, त्याचं अक्षरांचं आकारही तोच घेतलेला आहे, चिन्हही घेतलेला आहे. फक्त त्याला काय नवीनता दिलेली आहे तर आधुनिकता दिलेली आहे. आणि हे खरं आहे, टिळकांचा केसरी हा आधुनिक नव्हता, सुधारणेच्या विरोधी होता. त्याच्यामुळे आगरकरांना त्याच्यापासून वेगळं व्हावं लागलं आणि सुधारक नावाचं वेगळं पेपर काढावं लागलं, वेगळं नियतकालिक काढावं लागलं सुधारणांना पाठिंबा देणार. आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता ते मोठे लेखक खरे, यांनी नव्यानं पुन्हा सुधारक काढला आणि त्यांना आधुनिक सुधारक असं नाव दिलं. आणि आमच्या मोरे साहेबांनी नव्यानं पेपर काढला, त्याने आधुनिक केसरी असं नाव दिलं. म्हणून ही आधुनिकता म्हणजे त्या सामाजिकतेचं परिमाण, म्हणजे मूळ केसरीला जे एक परिमाण नव्हतं टिळकांच्या, ते परिमाण मिळवून देण्याचं काम आमच्या मोरे यांनी केलेलं आहे. ते अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं. दासून लेण्यांचा संदर्भ दिला, इथं लेण्या आहेत आणि आपणही एक शिल्पच आहात, गावोगावामध्ये शिल्प घडवणारे, ते खरं आहे. आणि दासू हाही प्रश्न विचारलास की हे कुणी निर्माण केल्या लेण्या. राजाची नावं माहिती आहेत की अमुक राजवटीत ती लेणी निर्माण झाली, तमुक राजवटीत ती लेणी निर्माण झाली. कारण ही लेणी काही एका वेळेस निर्माण झाली नाही, 500-600 वर्ष या लेण्यांचं काम चाललेलं होतं. 3 राजवटी झाल्या, त्या 3 राजवटी 3 धर्माच्या अधिपत्याखाली होत्या. त्याच्यामुळे ज्या काळात बौद्ध राजे होते त्या काळात बौद्धांच्या लेण्या झाल्या, ज्या काळात हिंदू राजे होते त्या काळात हिंदूंच्या लेण्या झाल्या, ज्या काळात जैन राजे होते त्या काळात जैनांच्या लेण्या झाल्या. पण त्यांनी एकमेकांच्या लेण्या पाडल्या नाही, आधीच्या लेण्या सुरक्षित ठेवल्या आणि पुढच्या नव्या लेण्यांना त्यांनी आपल्याच हात घडवला. हे त्याच्यामध्ये जास्त महत्वाचं आहे. आणि दासू असं म्हणाला की हे कुणी घडवले शिल्प, त्यांची नावं माहीत नाहीत आपणाला. पण दासू लीळा चरित्रामध्ये एक लीळा आहे. म्हणजे मी 8वी-9वीला असताना वेरूळला आलो होतो, अनेक 8 दिवस वेरूळला होतो. 14व्या लेण्यांच्या समोर एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये मी थांबलो होतो. ती झोपडी म्हणजे महानुभावांचा आश्रम होता आणि ते या लेण्यांच्या मधलं चक्रधर स्वामींचं स्थान शोधायला आलेले संशोधक होते आणि त्यांच्या सोबत मी होतो. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की ज्यांनी लेण्या घडवला तो माणूस अजूनही दिसतो पाहायचा असेल तर, पण त्याच्यासाठी एक विद्या प्राप्त करावी लागते. म्हटलं त्याला नाव काय. ते म्हणाले त्याला नाव पाणी पुरुष असं आहे. म्हटलं कुठं असतो हा पाणी पुरुष. ते म्हणले पाण्यातच असतो. तर अमुक लेण्यांच्या समोर एक पाण्याचं टाकं आहे, ते पूर्णपणे भरलेलं असतं. इथं विशिष्ट कोणात तुम्ही उभा राहिला तर त्या लेण्यामध्ये तुम्हाला तो पाणी पुरुष दिसतो ज्यांनी ह्या लेण्या घडवल्या, असं त्या लेण्यामध्ये सांगितलं होतं. आणि मला त्या अंघोळनेरकर बाबांनी मला तेव्हा सांगितलं होतं की अरे ज्याला अक्कल आहे तो अजूनही लेण्या घडवणारा पुरुष, त्याचं पाणी पुरुष, त्या पाणी पुरुषाला पाहू शकतो. आजच्या दिवसापुरतं जर आपण पाहिलं
तर हे सभागृह हे वेरूळचं लेणंच आहे. आणि या लेण्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की सगळीकडं ही शिल्प लागलेली आहेत, सगळीकडे ही शिल्प लागलेली आहेत. आणि ही शिल्प ज्यांनी लावली, ज्यांनी शोधून काढली, तो पाणी पुरुष कोण आहे? तर प्रभू गोरे. या लेण्यांचा पाणी पुरुष कोण आहे? तर प्रभू गोरे. तर त्यांनी हे सगळे तुमच्या मूर्ती घडवल्या असं म्हणणार नाही मी, घडले तुम्ही स्वतः. पण या मूर्ती लेण्यांच्या मध्ये मखरामध्ये बसवण्याचं, कुंदनामध्ये बसवण्याचं, आयडॉल मध्ये बसवण्याचं, सन्मानित करण्याचं जे काम ज्या पाणी पुरुषाने केलेलं आहे, तो पाणी पुरुष म्हणजे आमचे प्रभू गोरे. हे वेरूळ आहे. आणि आपल्याकडं आपण असं म्हणतो, आणि ते बरोबरही आहे, की आपण समाजसेवा ख्रिश्चनांकडून शिकलो, येशूकडून शिकलो. कारण येशूनं समाजाची सेवा करायला शिकवलं, ख्रिश्चनांनी समाजाची सेवा करायला शिकवलं. म्हणून केरळात सगळ्यात जास्त समाज ख्रिश्चन होता आणि तिथून सगळ्यात जास्त सेवा करणाऱ्या नर्स, आरोग्य परिचारिका घडल्या. एक काळ असा होता की कुठंच आरोग्य परिचारिका घडत नसत. संपूर्ण देशातल्या आरोग्य परिचारिका केरळमधून आलेल्या होत्या, कारण ख्रिश्चन लोकांनी त्यांना सेवेचा धडा दिलेला होता. आपल्याकडेही ते होतं, पण आपण ते विसरून गेलो. ह्याच वेरूळ परिसरामध्ये आणखी एक लीळा आहे दासू, आणखी एक लीळा आहे. त्या सोन्याच्या भट्टीमध्ये घातलेल्या त्या मांगाची लीळा आहे. म्हणजे चक्रधर स्वामी वेरूळला आले. वेरूळच्या बाजारामध्ये हा जो परिसर आहे, आपण आता हॉटेलमध्ये जिथं नाश्ता केला तो जो भाग आहे, तिथं बाजार भरायचा. त्या बाजारामध्ये चक्रधर स्वामी फिरत होते आणि त्या बाजारामध्येच एक मांग बसलेला होता फळे घेऊन विकायला. चक्रधर स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं, त्यानं चक्रधर स्वामीकडे पाहिलं आणि त्याला स्थिती प्राप्त झाली, आत्मज्ञान प्राप्त झालं आणि तो एकदम समाधीस्थ झाला. आणि बऱ्याच वेळाने त्याच्या बायकोनं हलवू उठल्यावर त्याच्या समाधीचा भंग झाला. आणि त्याच्यानंतर त्यानं आलेल्या बाजारातल्या विक्रीचे सगळे पैसे बायकोला दिले, त्याला सांगितलं तू गावाकडे जा, आता मी गावाकडे येणार नाही. आणि तो आध्यात्मिक पुरुष म्हणून फिरत फिरत बाहेर गेला, लोकांना अध्यात्माचा ज्ञान देऊ लागला आणि लोक त्याची पूजा करू लागले, पाद्यपूजा करू लागले. एका गावामध्ये ब्राह्मण घरामध्ये त्याची पाद्यपूजा सुरू होती आणि त्या घरामध्ये त्या मांगाच्या गावचा माणूस आला. अरे म्हणले, हा कुठला आध्यात्मिक पुरुष? हा आमच्या गावाचा मांग आहे. आणि लोकांनी विचारलं, हे म्हणतात ते खरं आहे का? तो म्हणाला, हो खरं आहे, मी मांगच आहे. त्याने काय खोटं बोललं नाही. त्या काळामध्ये जर एखाद्या अस्पृश्यानं स्वतःची जात लपवून वरिष्ठ वर्गीयांना अशा प्रकारे फसवलं असेल तर त्याला काय शिक्षा होती? चुन्याच्या भट्टीत घालायचं, चुन्यात बुजवायचं आणि वरून त्याच्यात पाणी टाकायचं. भयंकर आगडी तयार होतो, त्याच्यात भाजून त्याला मार. त्या मातंगाला तेव्हा चुन्याच्या भट्टीत घालून भाजून मारलं. पण त्याच गावचा तोच माणूस पुन्हा आला तेव्हा त्याने सांगितलं, तो तर आमच्या गावात आहे, तुमच्या चुने भट्टीत तो मेलाच नाही. चक्रधर स्वामींनी ही जी समाज सेवेची, सामाजिक क्रांतीची सुरुवात केलेली आहे महाराष्ट्रामध्ये, ती या वेरूळ मधून केलेली आहे. आणि म्हणून ही भूमी त्या अर्थानं आधुनिक भूमी आहे. आणि म्हणून कदाचित ह्या भूमीला आधुनिक भूमी म्हणून पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी आधुनिक केसरीनं तुम्हा सगळ्यांना पुरस्कार देण्यासाठी या गावात आणलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारकरी संप्रदाय जो आहे, या संप्रदायामध्ये एकेकाळी फार छानपैकी सेवा होती, सेवेचा भाव होता. आणि तुम्हाला हे माहित असेल की कुठल्याही महाराष्ट्रातल्या गावामध्ये एखादं लेकरू असेल, त्याला आपण आरतीचं परतीचं लेकरू म्हणतात. माय नाही, बाप नाही, त्याला सांभाळायचं कुठे? तर दिंडी सोबत अशा लेकराला घ्यायचे आणि पंढरपुरात नेऊन वाळवंटात सोडून द्यायचे. आणि त्या काळामध्ये अशा वाळवंटातल्या अनाथ लेकरांना सांभाळण्याची एक व्यवस्था होती. महाराष्ट्रातला पहिला अनाथ आश्रम, नवरंगे आश्रम हा पंढरपूरचा आहे, कारण ती परंपरा नामदेवांपासून होती. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण की जणी ही आरतीचं परतीचं लेकरू आहे. तिने स्वतःच सांगितलेलं आहे, माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, असं म्हणत ती पंढरपूरला गेली आणि नामदेवानं तिचा सांभाळ केला. हे पहिलं अनाथ लेकरू जे वारकऱ्यांनी सांभाळलं, ज्याला संत केलं. तिथून आपणाला संतांनी ही समता शिकवलेली होती, समाजाची सेवा शिकवलेली होती. आणि तुकाराम महाराजांनी तर सांगितलंच होतं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तो जी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती.
तुकाराम महाराजांनी त्या ज्या भगवंताच्या मूर्ती म्हणून ज्याचं वर्णन केलेलं आहे, तुकाराम महाराज म्हणतात की समाजाची सेवा करणारे हे आयडॉल ह्याच भगवंताच्या मूर्ती आहेत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. तिथंच देव जाण, तिथंच देव समजा, देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी, तुमच्या मुलावर तुम्ही जे प्रेम करणार तेच दासा आणि दासी, तेवढंच प्रेम तुमच्या घरातल्या नोकरांवर करा. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की अशी सेवा करणाऱ्या लोकांचं मी काय महात्म्य सांगू, काय मोठेपण सांगू. तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती. आणि म्हणून तुम्ही सगळे आयडॉल, तुकारामाच्या शब्दात सांगायचं झालं तर भगवंताच्या मूर्ती आहात. तुम्हाला मी प्रणाम करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.